भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव स्फूर्तिभूमी मुक्काम पोस्ट आंबडवे. महाराष्ट्रातील कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंडणगड तालुक्यात असणारं 3,500 लोकसंख्येचे आंबडवे हे गाव म्हणजेच डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचं मूळ गाव आहे. म्हणून भारत सरकारने याला स्फूर्तिभूमी असा किताब दिलेला आहे. घटनाकार, घटनातज्ञ, कायदेतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची जडणघडण याच आंबडवे गावापासून झालेली आहे. या आंबडवे गावाला भेट देणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं नितांत सुंदर कर्तव्य आहे. या गावामध्ये येण्याकरिता आपल्याला मंडणगड तालुक्यामध्ये यावे लागते आणि तिथून डायरेक्टली आपण या गावामध्ये पोहोचू शकतो. आंबडवे हे 3,500 लोकसंख्येचे गाव महाराष्ट्रातील कोस्टल रिजन अर्थातच कोकण किनारपट्टीवर आहे. मंडणगड शहरातून आपण डायरेक्टली खाजगी वाहनाने, सरकारी वाहनाने या ठिकाणी पोहोचू शकतो आणि ते पोहोचल्यावरती स्फूर्तिभूमी प्रेरणादायी गाव असा हा बोर्ड आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येतो. त्याच्या शेजारीच डाव्या साईडने जो पांदन रस्ता गेलेला आहे त्याच्यावरून चालत गेल्यावरती आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकापर्यंत पोहोचून जातो. तिथे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सांगणारा एक फलक दिसत आहे. विजयाचं प्रतीक असणारा सारनाथ येथील अशोक स्तंभाची प्रतिकृती आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येत आहे. या प्रतिकृतीचं आणि या फलकाचं दर्शन घेतल्यावरती आपण स्मारकामध्ये प्रवेश करतो. हे स्मारक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन कार्य व्यतीत करणारं एक अभिवत प्रतिकृती आहे. या ठिकाणी असंख्य जगातून संबंध लोक दरवर्षाला येत असतात. बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्णाकृती पुतळा, गौतम बुद्धांची प्रतिकृती, तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन कार्य व्यतीत करणारे असंख्य भित्तिचित्रके या ठिकाणी आपण पाहू शकतो. भिंतीवरती सुद्धा रमाबाई आंबेडकर असतील, गाडगेबाबा असतील, त्याच पद्धतीने महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन कार्य व्यतीत करणारी भित्तिचित्रके आहेत. भगवान गौतम बुद्धांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावरती नतमस्तक होताना त्यांनी किती इवल्याशा गावातून आपल्या विचारांची प्रगती केली आणि संपूर्ण जगामध्ये आपल्या नावाचा डंका पेटवला हे आपल्याला लक्षात येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापुढे नतमस्तक होत असतानाच आपल्याला त्यांचे जीवन कार्यसुद्धा लक्षात येते. येथे असणारं लाकडी स्वरूपातील स्तूप आपल्याला गौतम बुद्धांच्या कार्याविषयीची माहिती देतो. या स्मारकामध्ये असणारं हे नितांत सुंदर शिल्प आपल्याला आपल्या डोळ्यात साठवून घ्यायला आवडतं. या शिल्पाच्या पाठीमागे रामजी सपकाळ, सुभेदार रामजी सपकाळ यांचं जीवनचरित्र आहे. गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृतीच्या शेजारी जो मंगल कलश आपल्याला दिसत आहे याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी ठेवलेल्या आहेत. या अस्थींचं दर्शन घेत असतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या उन्हापुरा आयुष्यामध्ये जे महान कार्य या देशाकरिता, या जगाकरिता केलेलं आहे, तो शांतीचा संदेश त्यांनी पूर्ण जगामध्ये पसरवलेला आहे, त्याची माहिती आपल्याला होत राहते. वर्ष 1848 रामजी सपकाळ हे दापोलीच्या शेजारी मंडणगड तालुक्यामध्ये आपलं जीवन व्यतीत करत असताना त्यांना महू, मध्य प्रदेश येथून सैनिकामध्ये, भारतीय सैन्यामध्ये भरती होण्याकरिता ऑर्डर प्राप्त झाली आणि ते महू येथे निवासस्थान करण्याकरिता दापोली मंडणगड येथून महू, मध्य प्रदेश इथे स्थलांतरित झाले. त्यांनी प्रस्थान केले आणि तिथंच 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जडणघडण महू येथे झाली. 1894ला जेव्हा ते रिटायर झाले, सुभेदार रामजी सपकाळ रिटायर झाले, तेव्हा ते पुन्हा एकदा दापोली या आपल्या मूळ गावातील शहरामध्ये स्थायिक होण्याकरिता आले. दापोली येथे आलेले असताना त्याने स्वतःची एक वास्तू उभारली. त्या वास्तूमध्ये आजही त्यांच्या परंपरेचं जतन करण्यात आलेलं आहे. ही वास्तू दापोली नगर परिषदेच्या शाळेच्या अत्यंत शेजारी आहे. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक देखील आता उभारण्यात आलेलं आहे. त्यामुळे मंडणगड तालुक्यातील आंबडवे या समवेत दापोली तालुक्यातील दापोली शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आपण प्रत्येकाने जरूर पाहायला पाहिजे. या स्मारकाचा विचार करता दापोलीपासूनच जवळच आहे. आंबडवे गावातील बाबासाहेबांचं मूळगाव आपण पाहतो आहोत. या ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकातील असंख्य पैलू आपल्याला या ठिकाणी पाहायला येत आहे.
आंबडवे गावामध्ये सध्या असंख्य वास्तू उभारल्या गेलेल्या असून बाबासाहेब आंबेडकरांची स्मारके या ठिकाणी आहेत आणि तयार करण्यात आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये आंबेडकर हे नाव लावून घेतले. आपले बिरुदावली नामावली त्यांनी केली. सकपाळ हे त्यांचे मूळ नाव असून आंबेडवेकर म्हणजे त्यांच्या गावावरून त्यांनी आंबेडवेकर असे नाव धारण केले. कोकणामध्ये सध्या आपल्या गावाच्या नावावरूनच आडनाव लावायची प्रथा आहे. आंबेडवेकरचा अपभ्रंश आंबेडकर असा झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे झाले. महू येथील त्यांचे स्मारक हे संपूर्ण जगातील युवकांसाठी, जगातील आबालवृद्धांसाठी एक प्रेरणास्रोत आहे. तिथेही आपण जरूर व्हिजिट करावी. आणि आंबडवे गावातील त्यांची स्फूर्तिभूमी ही प्रत्येक युवकाला, प्रत्येक भारतीय नागरिकाला सातत्याने नवीन नवीन विचार करण्याची शक्ती प्रदान करणारी आहे. तिथेही आपण जरूरच भेट द्यावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक म्हणजे एक अत्यंत नितांत सुंदर अशी वास्तू आहे. या वास्तूला सहकुटुंब, सहपरिवार आपण आल्याने एक प्रेरणेचा स्रोत आपल्या पुढील पिढीच्या मनामध्ये तयार होऊ शकतो आणि त्यातून भविष्याला आकार येऊ शकतो. 3,500 लोकसंख्येचे आंबडवे गाव आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चिरंतन स्मृती मनामध्ये साठवून ठेवत आहे. आंबडवे हे कोकणातील ग्रामीण भागातील गाव असल्याने येथील ग्रामीण परिसर, इथलं ग्रामीण जीवन याचा देखील आपल्याला अनुभव घेऊ शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमीच्या मातीला आपण नतमस्तक होऊ शकतो. माझ्या मराठी मातीचा लावा कपाळासाठी असं म्हटलं जातं. तिची मराठी भूमी आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा अनमोल संदेश ज्यांनी जीवनभर आपल्या हजारो लाखो अनुयायांना दिला आणि भारताचा विकास करण्यासाठी आपले बौद्धिक विचार यांनी सातत्याने संपूर्ण जगासमोर मांडले असे हे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. त्यांच्या पवित्र स्मृतीला ॲडमिन निनाद चॅनलतर्फे विनम्र अभिवादन. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ॲडमिन निनाद चॅनलला सर्वत्र पोहोचवा. धन्यवाद.